हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे एकदम स्पेशल चमचमीत फिश थाळी आणि सोबतच तोंडाला पाणी आणणारं चिकन. तर ते कसं बनवायचं तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज आपण बनवून दाखवणार आहे झणझणीत असा फिश रस्सा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी आणली होती अर्धा किलो इथं फिश आणली होती. आणि आज फक्त शेवटचा दिवस राहिला आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार. तर त्यासाठी आज संध्याकाळी नक्की ट्राय करा अशी ही झणझणीत फिश रस्सा भाजी. नंतर इथं 2 पाण्याने स्वच्छ फिश आपण धुवून घ्यायची. धुतल्यानंतर इकडं कढाई तापायला ठेवायची. कढाईमध्ये थोडं तेल घालायचं आणि तेल गरम झाले की धुतलेली फिश घालायची. आपण फिशला 5 मिनिटं बॉईल करून घेणार. नंतर त्यामध्ये घालायची हळद, चवीनुसार मीठ घालायचं. अगोदर आपण तेल घातलं होतं. फक्त इथं हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि 5 मिनिटात आता याला वाफेवरच बॉईल करून घ्यायचं. हलका कलर चेंज होईपर्यंत. आणि चला आता आपली इथं फिश पण व्यवस्थित बॉईल झाली होती. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि फिशसाठी लागणारं वाटण बघूया. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी भाजलेला कांदा, खोबरं, थोडी हरभऱ्याची डाळ 1 चमचा, नंतर धनी, कोथिंबीर आणि लसण. याच्यामध्ये अद्रक वापरायची नाही. जर तुम्ही फिश रस्सा बनवत असाल तर अजिबात अद्रक वापरू नका. एवढं आपण वाटण घेतलं होतं आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. नंतर घ्यायचं मिक्सरला लावून आणि थोडं पाणी घालून हे वाटण इथं तयार करून घ्यायचं. आणि चला आता आपलं वाटण पण तयार झालं होतं. नंतर करू आपण फोडणीची तयारी. नंतर कढाई ठेवायची. कढाईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाले की 1.5 चमचा इथं लाल तिखट घेतलं होतं मी आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं. आणि वाटण पण व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. अगदी आपण घरच्या घरी हॉटेलसारखी फिश करी बनवू शकतो अगदी कमी मसाल्यामध्ये. नंतर इथं मी थोडा 1 चमचा चिकन मसाला वापरला होता. आणि तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि 1 चमचा अंबारी मसाला. आणि आता हे व्यवस्थित फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं आणि 2 मिनिटं मसाला आता शिजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित शिजला की त्याला छान अशी तरी येते मग. आणि बघा आता इथं हलकी अशी तरी पण सुटायला लागली होती. आणि यामध्ये हळद मीठ आता वापरायचं नाही. अगोदर आपण हळद मीठ घातलेलं आहे फिशमध्ये त्यामुळे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे व्यवस्थित सर्व फ्राय झाले की नंतर घालायचं पाणी. आणि पाणी इथं कोमट वापरायचं. थंड पाणी अजिबात घालू नका. आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं आपण इथं पाणी घेऊ शकतो. आणि इथं मी 2 ग्लास एवढं पाणी घेतलं होतं ग्रेव्हीसाठी. आणि बघा किती झणझणीत असा हा रस्सा दिसत होता आपला.
आणि ह्या रशाला आता आपल्याला एक 25 मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवून द्यायचा, गॅसला स्लो ठेवायचं. आणि आता व्यवस्थित असं उकळून घ्यायचं भाजीला. चला, म्हणजे 70% आता ही भाजी व्यवस्थित उकळून घेतली आपण. नंतर घालायची बॉईल केलेली फिश घालायची. आणि परत एक 10 मिनटं आता व्यवस्थित याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं या भाजीला. आणि असा झणझणीत असा रस्सा आपला हा फिश करीचा तयार झाला होता. अगदी कमी मसाल्यात आणि कमी वेळेमध्ये. तर नक्कीच ट्राय करा आज संध्याकाळी. आणि परत भाजी थोडी उकळल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चला, आता फिश करीचा रस्सा इथं पूर्णपणे तयार झाला होता आपला. नंतर आपण इकडं प्लेटिंग करून घेऊया. आणि चला, आता आपली इकडं प्लेटिंग पण तयार झाली होती. आणि तुमच्याकडे फिश करी कशी बनवली जाते ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आज आमच्याकडे स्पेशल थाली होती, ती पण मी तुमच्यासोबत शेअर केली. फिश करी, नंतर भात, चिकन, बाजऱ्याची भाकर, लिंबू, कांदा असा आमच्याकडे बेत होता. आणि तुम्ही काय बनवलं आषाढ गटरी स्पेशल ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.